करते. येस जान. काय सुंदर वाटतंय ना गार्डन रात्रीचं पिल्लू. तुला कसं वाटलं इथे येऊन? मज्जा आली? थंडी आहे खूप. 50 वर्षांनी आजी पाळण्यात बसल्यात. आजीमध्ये इतका जोश आलाय की आजी पाळण्यातून डायरेक्ट घसरगुंडीवर चढलेली आहे. आई सांभाळू ना. आयुष्यात टिपून ठेवण्याची आठवण आहे. सांभाळ, बी केअरफुल. पटली. कसं वाटलं? मस्त वाटलं. काय वाटलं फक्त ते मला पूर्ण झोपली खाली. अंशू काय, अंशू बघेल आता सासूबाई काय प्रताप करतात. घसरगुंडीचं बरं डेंजर आहे ते. येस. आज आपण आलो आहोत खास महाबळेश्वर. काय नाचशील ना? ठीक आहे, चला बसा. आई कसं वाटलेलं आहे मग? आज तू खूप रडत होतीस, आठवते का तुला? ओक्सा बोक्षी. कारण तिची लेक आज लग्न करून चालली होती. कारण माझं लग्न होतं ना, मग माझी आई खूप ओक्सा बोक्षी आज रडत होती. आज सगळं व्हेज जेवायचं. ॲनिव्हर्सरी आहे ना. मग मिसेस विचारे अप्रतिम. आपण आलो. कोणाला माहिती नाही आमची ॲनिव्हर्सरी आहे, पण तरी चांगली अशी पार्टी दिल्यासारखी आम्हाला बेत त्यांनी केलेलं आहे. अजून तर त्यांना माहिती पण नाही. तुम्ही हेअरकट पण सॉलिड केलेलं आहे. हेअरस्टाईल पण सॉलिड केलेली आहे. ॲनिव्हर्सरी आहे ना, 9वी ती पण. 9 वर्ष तुला झेललंय तर मग काहीतरी मला करायला पाहिजे. सेम टू यू. म्हणून मी असं सलूनमध्ये जाऊन नट्टापट्टा करून आणली. चला येऊया. बसा. भाजीला चमचा. भाताचा आहे की ना? भाताचा कसा आहे सोनू? यम्मी. हॅपी ॲनिव्हर्सरी. हो. बाबा हॅपी ॲनिव्हर्सरी. काकडी खायला घालून हॅपी ॲनिव्हर्सरी. काकडी काय छान आहे. आपल्याकडे अशी काकडी नाही लागत. तूप आहे ना? हां, तू राहू दे. तुला लागतं? आम्हाला मला तूप पाहिजे. भाजी भाकरी काय ना, समजून डायरेक्ट टाकू आपण. अप्रतिम भाजी भाकरी. टेस्टी आहे ना? मस्त. वा. भाकरीवर तूप घे ना. तुला तूप आवडतं? येस बेबी. सगळ्यांना आपले ब्लॉग्स बघून खायला वाटतं. हो, आपण सगळ्यांना त्रास देतो. पाणी सुटतं त्यांच्या तोंडाला. मस्त कसं आहे? मस्त. मला पण खूप आवडली भाजी. काकडीची काय टेस्ट आहे यार. एक नंबर. बघ ना, आपल्याकडची काकडी अशी नाही लागत. सोना. नौटंकी. आणि असा अप्रतिम बेत केलेला आहे. प्रचंड आवडलेलं आहे मला. आणि एकदम घरी जेवण बनवल्यासारखं जेवण आहे. कोणीच म्हणणार नाही हे हॉटेलचं जेवण आहे. एक नंबर जेवण आहे. थँक्यू. एक नंबर जेवण. तुला माहिती आहे का विशाल, आज आमची ॲनिव्हर्सरी आहे 9वी. आणि तू आम्हाला न सांगताच पार्टी दिली आहेस. इतकं सुंदर जेवण आहे. हम वहाँ जाते हैं. हेलो, तुम जहाँ जाते हैं पोपट होता है. ये तो मैंने सोनू, ये तो मैंने बुकिंग किया है ना. मम्मा स्मार्ट है ना ज़्यादा. बोल बाबा, मम्मा स्मार्ट है की तू? अरे हो रे, मम्मा स्मार्ट. जाऊ दे, ॲनिव्हर्सरीला बोलू राहिले. सोनू आज ॲनिव्हर्सरी आहे म्हणून. आता बास, अजून काही देऊ नकोस.
आता हे त्यांचं पोट भरलं पण पाणी सुटलं. अनुला तर पिठलंच आवडलंय. अनु पिठलं सोडत नाही. पिठलं आणि भात. पिठलं भातावर ताव मारलाय. व्हेज जेवण इतकं टेस्टी असू शकतं. इतकं अप्रतिम जेवण आहे आणि इतक्या व्हरायटी आहेत. म्हणून घरगुती घरातलं एकतर मुंबई बाहेर गावी कुठेही गेलं तर त्याची जेवणाची चव एक अप्रतिमच लागते. त्यात त्यांनी बनवलं पण इतकं सुंदर आहे. एकदम कळतं खातानाच की छान प्रेमाने एकदम हायजेनिक. नवरा प्रेमळ असल्यामुळे जेवण प्रेमळ आहे ना. अरे बोला बोला हो बोला. परत यायचं इथेच येस. पुढच्या वर्षी. मग उद्या आता उद्या काय आपण इथेच आहोत आता 2-3 दिवस. 3 दिवस इथेच राहायचं की दुसऱ्या हॉटेलला जायचंय? 3 दिवस इकडे राहूया. आणि मग दुसऱ्या हॉटेलला मग घरी. नशीब. 3 दिवस राहायचंय ना. हो हो बाळा. बाबा सगळं तर जड झालं. म्हणजे आपण नेहमी ब्लॉगमध्ये बघतात ना आपण नॉनव्हेज खायला जड होतो. आज व्हेज इतकं अप्रतिम होतं. हो खरंच आहे यार. अल्टिमेट तोड नाही आज. म्हणजे नॉनव्हेज हरलेलं आहे आज व्हेज समोर. असं वरपून सरपून खात आहेत साईड. मम्मा मी हात धुवायला जाऊ. थांबा एकत्र. तिकडेच आहे. आई खूप सुंदर. आनंदी आनंद. खूपच सुंदर. रीतीने दुपारचं जेवण पार पडलेलं आहे. मला काय मिसेस विचार. हो 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 फुल एकदम लुक. फुल पुन्हा एकदा लुक द्या जरा पुढे. हां ओ हो अजून एकदा. हां अजून एकदा. मस्त आहे. पण कसं वाटतंय? मला ऍक्ट्रेस बनवून टाकशील. आहेसच तू. अमेझिंग. म्हणजे ॲनिव्हर्सरी 9वी आहे पण आपल्याला भेटून 10 वर्ष पूर्ण झाले. सो 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतरचा हा दिवस खूप सुंदर छान ठिकाणी आपण सेलिब्रेट केल्यासारखं झालं. दुपारी इतकं सुंदर जेवण होतं. त्याच्यानंतर एक छान झोप आणि त्यानंतर हा स्पॉट. मजा आली. खूप थंडी आहे. ए तिथं जॅकेट नाही घेतलं ना? आपल्याला काय माहिती पटकन इतकी थंडी होईल. इतकं सुंदर क्लायमेट होतं आणि लगेच थंडी थंडी थंडी. आणखीन एक अतिशय सुंदर व्ह्यू. अतिशय सुंदर घाटी. काय सांगू इथला काय फील आहे. मम्मा कसं वाटतंय? मस्त वाटतंय ग. शोनी ऑन केलंय का पण पिल्लू तू? हो ऑन केलं. अरे बाबाला आणि मम्माला कर ना. आम्हाला पण कर ना यार शूट. फक्त सिनरी शूट करणार. कॅमेरा मग मिनी कसं ब्लॉगर. वाटतंय? मस्त. आईला नाही यायचंय. किती सुंदर शूटिंग घेतलंयस तू अनु. बघ जरा. मस्त झालंय ग. दाखव. अनुचं घे. तू छोटा ब्लॉगर होणार आहेस का? माझं घे. अगं काय वाटतंय यार सिनरी. क्लास. पिलू मला सांग तुला इथे येऊन कसं वाटलं? खूप सुंदर आहे. आ आणि तू 9 वर्षापूर्वी आमच्या लग्नाला का नाही आलीस ग? आमच्या लग्नाला का नाही आलीस तू? पोटात होतीस? जे पोटात नव्हतीस. हे पोटात नव्हतीस. अशी कशी पोटात असशील? मग लग्नानंतर 5 वर्षांनी झालीस. 5 वर्ष पोटात होतीस. पण यायचं ना थोड्या वेळासाठी यायचं ना लग्नाला. तिला सांगा होती मी. किशी किशी. मोठं प्रेम बाबावर आणि मम्मावर. मम्मावर पण. अगं माझी शो. आपली दोघींनी सेम लिपस्टिक लावली. याला पण लिपस्टिक लावूया. दोन घे. जेली है क्या?
क्या बात है, काय क्या असं बात वाटतंय? है, वेरी नाइस सरप्राइज, यस, थैंक यू। आप देते तो हम भी दिया ना, मैंने भी, क्या मेरा भी बात कुछ है, मेरे को लगा ही कुछ डाऊट मेरे को आ ही रहा था कैसा shooting लग रहा करते लेकिन हुए. मस्त, मला असं वाटलंच होतं की तू काहीतरी केलेलं आहेस. सब कुछ तुम नहीं कर सकते. थँक्यू हबी. हा सगळा स्टाफ आहे हॉटेलचा आणि सगळे मस्त आहेत. सगळ्यांनी अशी छान तयारी केली आहे बॉनफायर आणि आमच्या ॲनिव्हर्सरीच्या केक कापण्याची. मम्मा कसं वाटतंय? खूप भारी वाटते. हाय छोटा ब्लॉगर, काय करताय? शूट करताय? आमचा आजचा प्लॅन हा अचानक ठरला. दरवेळेला मी प्लॅन करतो ते फसत असत आमचे ॲनिव्हर्सरीचे. फर्स्ट टाइम हा प्लॅन माझ्या मिसेसने केला, पल्लवीने, की आपण मी रिसॉर्ट बुक करते, मी ठरवते, आणि मग हा प्रथमेश व्हॅली रिसॉर्टला येण्याचा योग आला. मी थँक्स म्हणेन विशालला. आमचा फक्त फोनवरच आम्ही व्हिडिओवर तो व्हिडिओ बघून आम्ही इथे बुक केलं, पण इतकं उत्तम आदरातिथ्य आणि सगळ्यात महत्त्वाचं मी शेफना थँक्स म्हणेन, सगळ्या स्टाफना म्हणेन. उत्तम जेवण बनवलं तिकडे आणि चांगला आजचा दिवसातला अनुभव तर अप्रतिम आहे. आणि तय्या माझी अशी इच्छा होती की आता वाढदिवस साजरा करावा, पण मला माहिती नव्हतं एवढं मोठा ऑडियन्स असेल माझ्याबरोबर. शेवटी म्हणतात ना, आपण प्रेम आपल्याला जमवायला लागत नाही, आपोआप मिळतं ते. आणि थँक्यू. वडीलधारी माणसं सुद्धा आहेत, मित्रमंडळी सुद्धा आहेत, आणि बरोबर हे सगळे स्वामी सेवेकरी आहेत. अरे वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. स्वामींचाच आशीर्वाद आहे. अगदी नक्की. तर आज केक कटिंग करूया आपण, म्हणजे वाढदिवसाचं पण, लग्नाच्या वाढदिवसाचं पण, आणि मग गाणी बिडी आपण सुरू करू. मी तुमच्यासाठी गाणं सुद्धा म्हणेन, मी खास बायकोसाठी. कळलं का? आता येतोय. हे गाणं खास पल्लवीसाठी, कारण दरवेळेला मला ते आवडतं. तुम्हाला पण कदाचित आवडेल. आता मुसाफिर तू ठहरा किनारा. थँक्यू थँक्यू. खूप छान. आणि आम्ही विचार केलेला की त्यांना आम्ही बोलवणार आहे बर्थडेच्या वेळी. आम्हाला माहित नव्हतं की त्यांचं ॲनिव्हर्सरी. तर चांगलं झालं की वाईफ, माझी वाईफ म्हणून तिच्या चेहऱ्यावरची स्माइल तुम्ही बघू शकता की शी इज व्हेरी हॅपी नाउ. कारण मेमोरेबल बर्थडे आहे तुमच्यासोबत. तुम्हाला आम्ही छोट्या पडद्यावर, मोठ्या पडद्यावर बघितलं, आज तुमच्यासोबत केक कापलं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे.